नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. ब्लॉग विश्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या खूप दिवसानंतरच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर आज तारीख आहे 24 डिसेंबर आणि वार आहे बुधवार. आत्ता वाजले सकाळचे 11. आपण आहोत कामोठेमध्ये, कामोठे पनवेल. तर सकाळी मी 5:45 वाजता आज लॉग इन केलं होतं, जरा लेटच केलं होतं आणि त्यानंतर 1-2 ते 2 तास थांबलो आपण ट्रिपची वाट बघत. त्याच्यानंतर मला ही कामोठेची बुकिंग मिळाली, बाणेर टू कामोठे. तर यासाठी आपल्याला लागला वेळ जवळजवळ 1-2 तासामध्ये मी ड्रॉप केलं कस्टमरला आत्ताच 11 वाजता. आणि त्यानंतर गाडी घेतलेली आपण नवीन, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि ह्या गाडीला आता जवळजवळ 3 महिने होऊन गेले, परंतु ॲसेसरीज मी संपूर्ण केलेल्या नव्हत्या. काही ॲसेसरीज माझ्या बाकी होत्या. मेन गोष्ट म्हणजे सीट कवर. मला सीट कवर एकदम चांगल्या क्वालिटीचे टाकायचे होते आणि अजून बऱ्याच गोष्टी गाडीमध्ये करायच्या आहेत. त्यासाठी मला आज यायचं होतं वाशीलाच. वाशीचं एक कार ॲसेसरीज आहे, तर त्या ठिकाणी जाऊन आपण बघूयात ॲसेसरीज, म्हणजे सीट कवर आणि अजून बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्या गाडी आपली कंप्लीट झाल्यानंतर दाखविलच. आणि आता रिटर्नची ट्रिप ॲक्च्युली मला 1-2 दिवसापूर्वीच विक्रोळीमधून सरांचा फोन आला होता की आम्हाला ह्या दिवशी म्हणजे बुधवारी आज 8:30 वाजता संध्याकाळी वडगाव धायरीला ड्रॉप करायचं आहे. त्याच्यामुळं मग मी विचार करत होतो की ठीक आहे, बरं झालं ही नवी मुंबईमधलीच बुकिंग मिळाली. आता इथून मी वाशीला जातो, वाशीमध्ये आपल्या गाडीचं काम करूयात. त्याच्यानंतर संध्याकाळी 8 वाजता आपल्याला विक्रोळीतून पिकअप आहे. तर अशा पद्धतीने आजचं नियोजन झालेलं आहे पूर्ण. तर बघूयात आता इथून रॅपिडो चालू करावं की नाही, कारण टाईम जाईन परत मला, कारण गाडी आपली लवकर झाली पाहिजे, कारण संध्याकाळी परत पिकअपला पण जायचं आहे. त्याच्यामुळे बघू, मी आता डायरेक्टली त्या शॉपवरतीच जातो आणि बघूयात आपलं कितीपर्यंतचं बजेट होतं. म्हणजे लोकेशनपासून ते शॉप एक 15-16 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. अर्धा तास दाखवते मला. तर मी जातो लवकर आता शॉपवरती आणि बघूयात आपल्याला ॲसेसरीज कितीपर्यंत भेटतात, काय प्राईस आहे आणि क्वालिटी कशी आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, वाजलेले आहेत जवळजवळ संध्याकाळचे 6 आणि आत्ता मी आलेलो आहे विक्रोळीमध्ये पिकअपसाठी. आपण 12-12:30ला ॲसेसरीज टाकण्यासाठी आलो होतो वाशीमध्ये. ॲसेसरीज झाल्या तशा. मी ज्यावेळेस गाडी नवीन घेतली होती त्यावेळेस शोरूममधून एक 10-15 हजाराच्या फक्त एक्सटर्नल ज्या ॲसेसरीज होत्या त्या टाकल्या होत्या. सीट कवर मी टाकलेले नव्हते आणि मला सीट कवर टाकायचे होते ते एकदम चांगल्या क्वालिटीचे. त्याच्यामुळे मी म्हटलं थोडे दिवस थांबू आणि त्याच्यानंतर टाकू. तर आता जवळजवळ आपल्या गाडीचे 32,000 किलोमीटर झालेले आहेत, म्हणजे 33,000 ऑलमोस्ट किलोमीटर होतील आता. आणि गाडीला 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये 33,000 किलोमीटर आपण गाडी चालवली. त्याच्यानंतर म्हटलं चला आता ॲसेसरीज टाकून घेऊयात, कारण मी सीट कवर टाकलेलेच नव्हते. 3 महिने मी असेच वापरले. आणि त्याच्यानंतर आता पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतो. तरी आपण स्टेअरिंग चेंज केलेलं आहे. जे आपलं गाडीसोबत आलं होतं ते साधं होतं. गाडी माझी टुरिस्ट आहे त्याच्यामुळे. आणि आता याच्यामध्ये स्टेअरिंगमध्ये सगळे कंट्रोल आहेत आपले, फोनचे वगैरे, ऑडिओ सिस्टीमचे आवाज कमी जास्त, बाकीचे जेवढे पण आहेत ते सगळे याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटतील. त्याच्यानंतर मी ॲम्बियंट लाईट टाकलेली आहे, ही पूर्ण अशी डॅशबोर्ड आणि ह्या 4ही दरवाजांमध्ये. पाठीमागं पण दाखवतो तुम्हाला. आणि अशा थोडेसे आल्मंड कलर, कॉफी कलरमध्ये मी सीट कवर टाकलेले आहेत, कारण ही आपली टुरिस्टमध्ये गाडी चालती आणि मळखाऊ जरा असतात त्याच्यामुळे हे टाकलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पायाजवळ जे आपले दरवाजा ऑन ऑफ केल्यानंतर जे लाईट लागते ती टाकून घेतली. त्याच्यानंतर हा डॅशबोर्डचं जे आहे ते लेदर रॅप केले. हे दरवाजे लेदर रॅप केलेले आहेत आणि हे स्टायलिंग किट इथे दरवाजाच्या म्हणजे 4 विंडो
स्टार्टचं जे बटन आहे तिथे टाकून घेतलेलं आहे आपण. तर अशा पद्धतीने आणि ह्या मॅटिंग टाकलेल्या आहेत. तर ह्या सीट कव्हरच्याच कलरच्या मॅटिंग ज्या होत्या त्या महाग होत्या, जवळजवळ 8,000 रुपयाला होत्या. त्याच्यामुळे मी ह्या नॉर्मलच टाकल्यात. नॉर्मल तरी ह्या 3,000 रुपयाच्या आहेत. तर अशा पद्धतीने आता आपली गाडी एकदम ओके झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपली गाडी आता एकदम टकाटक झालेली आहे. थोडे दिवस मी थांबलो, परंतु म्हटलं गाडी एकदम ओके करून घ्यायची. आणि कारण आता मला 28, 29, 30 आणि 31 हे 4 दिवस एक गुजरातची पण ट्रिप आलेली आहे. त्याच्यामुळे बोललो मी की आता सीट कव्हर पण ते जे गाडीसोबत आले होते, ॲक्च्युली कव्हर नव्हते, सीटच होते, ते खराब व्हायला लागले होते. आणि त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे आता करूनच टाकूया एकदा काम, त्याच्यानंतर म्हणजे आपलं काम भलं आणि आपण भलं. गाडी घेतल्यापासून आपण ब्लॉग बनवतच नव्हतो जवळजवळ. म्हणजे ॲक्च्युली मी डेली, तुम्हाला तर माहिती आहे, आपण इंटरसिटी चालवतो आणि बिझनेसमध्ये मला तर काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे आठवड्याला मी चांगलं अर्निंग करतो. आता गाडी पण आपली एकदम प्रीमियर झाली. आणि याच्या अगोदर पण मी उबर गो किंवा सिडान या ट्रिप म्हणजे एकदम कुठंतरी अडकलो असेल तरच घेतो, नाहीतर मी फक्त इंटरसिटी आणि प्रीमियर ह्या 2 कॅटेगरीमधल्याच गाड्या बुकिंग घेत असतो. त्याच्यामुळं बिझनेस हा मला भेटत असतो. कारण जे प्रीमियरचे कस्टमर असतात त्यांना ऑलरेडी रेट त्या पद्धतीचा असतो. आणि ज्यावेळेस आपल्या गाडीमध्ये बसतात तर बसता क्षणी एवढे खुश होऊन जातात की ऑटोमॅटिक मी माझा नंबर पण इथं पाठीमागं सीटच्या पाठीमागं लिहिलेला आहे. त्याच्यामुळे ते फोटो काढून घेतात किंवा नेक्स्ट टाइम जर जायचं असेल तर कॉल करतात मला. आता जी विक्रोळीमध्ये मी पिकअप करण्यासाठी आलेलो आहे, या कस्टमरला मी लास्ट महिन्यापूर्वी सोडलं होतं. ते पण विक्रोळीमधून धायरीला सोडलेलं. आणि त्यानंतरनं त्यांनी नंबर घेतला होता. परंतु असे तुम्हाला तर माहिती आहे भरपूर कस्टमर नंबर पण घेतात, फोटो पण काढतात, जे काय आपल्या आहेत गाडीमध्ये ते. परंतु ज्यावेळेस ते बुकिंग करत असतात त्यावेळेस आपण त्यांना आठवतोच असं नाही. कारण घाई गडबडीत कधी कधी ते सडनली अशी गाडी बुक करतात आणि जात असतात. त्याच्यामुळे कधी कधी त्या बुकिंग आपल्याला भेटत नाही. परंतु जे रेग्युलर कस्टमर आपल्याशिवाय कुठे जाणारच नाही ते कस्टमर आपल्याला नक्कीच फोन करतात. आणि आपणच आपली मार्केटिंग करायची त्या पद्धतीने. आता गाडीत तर आपल्या काही कमी नाही, ड्रायव्हिंगमध्ये पण आपल्या काही कमी नाही. त्याच्यामुळं ज्या काही आपल्या ऑनलाईन बुकिंग असतात, ओला, उबर, रॅपिडोचं म्हणा, ते कस्टमर आपल्याला प्रायव्हेटमध्ये कसं कन्व्हर्ट करता येईल याच्यावरतीच फक्त लक्ष असतं माझं. आणि रॅपिडो आणि ओला हे दोन्ही मी ॲक्च्युली चालवतच नाही, ऑप्शनमध्येच आहे एकदम. मी फक्त उबरच चालवतो, ते पण इंटरसिटीमध्ये चालतो. आणि इंटरसिटीमध्ये पहिली जी कंडिशन होती आणि आताची जी कंडिशन आहे ती खूप वेगळी. आताची कंडिशन वेगळी आहे या कारणाने तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे. आता जे नवीन या बिझनेसमध्ये एंटर करतात त्यांनी तर टिकणं आत्ताच्या कंडिशनमध्ये खूपच अवघड झाले. कारण जे जुने आहेत त्यांना कसा बिझनेस करायचा ते माहिती आहे, तेच फक्त सर्वाइव्ह करू शकतात. अन्यथा त्यांच्यासाठी खूप हे जिकरीचं काम होतंय. कारण भरपूर सारे, ओलाला तर वेंडरशिप आहेच ऑलरेडी इंटरसिटीसाठी, आणि उबरनी सुद्धा आता वेंडरशिप दिलेली आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. पुण्यामध्ये 4-5 जण वेंडरशिपमध्ये कामं करतात त्यांची. परंतु ते पण एवढं जे करत आहे याच्यामध्ये आता वेंडरच्या अंडर कामं त्यांना तर ऑटोमॅटिक रिझर्वेशनच्या बुकिंग वगैरे भेटतात. परंतु त्यांचे पण एवढे कंडिशन अशी म्हणावं अशी चांगली नाही. ट्रिपा जरी भेटत असल्या तरी त्यांना तरी पण कंडिशन खूप बेकार आहे. कारण ह्यांना कमिशन खूप द्यावं लागतं. वेंडरच ड्रायव्हरच्या जीवावरती मोठा होत चाललाय आणि पण ड्रायव्हरला आपल्या समजत नाही. ह्या ज्या आपल्या ट्रिपा होत्या, ह्या ज्या रिझर्वेशनच्या बुकिंग होत्या पहिल्यांदा, तुम्ही ह्याच्या अगोदर जर बघत असाल तर मला डेलीच्या रिझर्वेशन, मलाच काय भरपूर जण जे चांगल्या प्रोफाईलचे ड्रायव्हर आहेत त्यांना प्रत्येकाला रिझर्वेशनच्या बुकिंग ॲडव्हान्समध्ये भेटायच्या, 1-1, 2-2, 3-3 दिवसाच्या अगोदरच भेटायच्या. परंतु हे वेंडरशिप आल्यानंतरनं जे सरळ मार्गे काम करत होते त्यांना सुद्धा आता वाकड्यात जाऊन कामं करावी लागतात. आणि म्हणजे जे आपल्या ट्रिपा, आपलं काम आपणच त्यांना पैसे देऊन विकत घ्यावं लागते, अशा पद्धतीने आताची कंडिशन आहे. कस्टमरचा फोन आला होता 7:15 वाजलेत की आमचं आटपते म्हणून. म्हटलं लवकर आटपा, मी 6 वाजताच येऊन बसलो इकडं. कारण टायमाच्या बाबतीत आपण एकदम पंक्च्युअल आहे. जमत असेल तरच मी ती ट्रिप घेतो, अन्यथा सरळ नाही म्हणून सांगतो. तर मला तरी वाटतं कमीत कमी 3.5-4 तास 100% लागणार आहेत आपल्याला पोहोचायला. जरी आपण 8 वाजता निघालो तरी 12पर्यंत ड्रॉप होऊन जाईल. त्यानंतर घरी आता अर्धा तास जाईन. परत आपली सकाळी ड्युटी. माझं असं आहे संध्याकाळी किती पण लेट होते पण सकाळचं आपलं टायमिंग जे आहे तेच ठेवायचं.
मग थोड्या वेळ गाडीमध्ये आराम पण करता येईल. बघू उद्याचं उद्या. अगोदर इकडनं तर निघूया. CNG ही गाडी आता जे कोणी चालवते नवीन मधली स्विफ्ट डिझायर, भरपूर लोक म्हणतात 3 सिलेंडर आहे, ताकद नाही, काही नाही, परंतु ॲव्हरेजच्या बाबतीत ह्याचा हात कोणीच धरू शकत नाही. टोटल ॲव्हरेज मी ह्या गाडीचं काढलेलं आहे फुल CNG मध्ये, हायवे टू हायवे 350 किलोमीटर 7.5 किलोमध्ये. आणि कितीतरी वेळा आता मला तर म्हणजे बाणेरमधून पिकअप मोस्टली माझ्या असतात, आणि रिटर्नची ट्रिप जर PCMC मध्ये जर भेटलीच मला तर आपल्याला CNGची फील करायची सुद्धा गरज लागत नाही मुंबईमध्ये किंवा फूड मॉलला. जर आतमध्ये पुण्यामध्ये जर ड्रॉप असेल तरच मी फूड मॉलला CNG भरतो, अन्यथा एका टाकीमध्ये आपली गाडी परत रिटर्न जाते. तर अशा पद्धतीने गाडी तर एकदम बेस्ट आहे ॲव्हरेजच्या बाबतीत. ज्यांना कोणाला वाटतं ताकद कमी आहे, आपल्याला कुठं रेसिंग करायची नाही, आपल्याला बिझनेसच करायचा, त्याच्यामुळे काही एक हरकत नाही. तर चला असो, भेटू पुण्यामध्ये. 9:30 झाला टाइम. आपण आहोत आत्ता फूड मॉलला. CNG होता आपल्याकडे, आता 2-3 पॉईंट बाकी आहेत, त्याच्यामुळे CNG भरून घेऊ. कस्टमरला पण थोडं खायचं होतं तर ते बोलले, म्हटलं ठीक आहे. आपला CNG पण भरून होतं, कस्टमरचं पण काम होतं, सगळंच होतं. घाटामध्ये ट्रॅफिक दाखवतंय एक 20 ते 25 मिनिटाचं. बघूयात. तर वाजलेत 11:30 आणि आत्ता आपला जस्ट ड्रॉप झाला इथे सन सिटीच्या अपोजिट, म्हणजे धायरी जवळच. फूड मॉलला CNG वगैरे भरला आणि कस्टमरने टिफिन आणलेला, त्यांच्यासोबत जेवलो. त्याच्यानंतर घाटामध्ये आलं की जवळजवळ 30 मिनिटाचं ट्रॅफिक दाखवत होतं आपल्याला. मग पुढे आलं की U-टर्न मारून रॉंग साईडनी आलो पटकन, त्याच्यामुळे आपण एक अर्धा ते पाऊण तास लवकर आलो. नाहीतर मला गुगल मॅपला 12:15 ते 12:30 दाखवत होतं. कारण अर्ध्या तासाचं ट्रॅफिक जरी दाखवत असलं तरी ते पुढं 45 मिनिटाचं तरी कमीत कमी होतं. तर अशा पद्धतीने आपला झालेला आहे ड्रॉप. आता डायरेक्टली घरी जायचंय, कारण 12 वाजले, म्हणजे 12 वाजतील घरी जाईपर्यंत. परत आपल्याला उद्या सकाळची ड्युटी आहेच आहे. रात्रीचा अशी पद्धतीने दिसते आपली ॲम्बियंट लाईट. कस्टमर एकदम खुश होऊन जातात. पैसे खर्च झाले आपले, पण एकदम आता ॲटमॉस्फिअर गाडीतलं एवढं छान झालंय की आपल्याला सुद्धा मजा वाटते. जे नवीन कस्टमर बसते ते पण एकदम खुश होऊन जाते. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात. असं तर नाही बोलणार मी तुम्हाला की इथून पुढे रेग्युलर आपले ब्लॉग येतील म्हणून, जसं वेळ भेटेल तसं. कारण डेली आपलं 13, 14, 15 तास काम होतं आणि त्याच्यानंतरनं ब्लॉग बनवणं, परत ते एडिटिंग करण्यासाठी 1-1.5-2 तास जातात आणि ते एकदम पोस्टपोन होतं. व्हिडिओ जरी बनवले तरी ते एडिटिंगला टाइम भेटत नाही. त्याच्यामुळं ब्लॉग पण मी जास्त काय आता एवढं लक्ष देत नाही, आपल्या बिझनेसवरती लक्ष. कारण आपला बिझनेस हा फुल टाइम आहे आणि ब्लॉगिंग हे आपल्याला आवडतं, किंवा एक आपल्या आठवणी आपल्या मोबाईलमध्ये राहतात, म्हणून हे आपण ब्लॉगिंग करतो, बाकी काहीच नाही. आणि चला, अशा पद्धतीने रोजच काम होतं आपलं. आजही चांगला दिवस गेला. तर भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.